पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यांची सत्ता आली त्यांचं अभिनंदन. ते सत्तेमध्ये होते, सगळी त्यांच्याकडे हातात आहेत. पण आमच्या उमेदवारांनी चांगल्या प्रकारे लढत दिली सत्तेच्या विरोधामध्ये, ते पण आपल्याला नाकारता येणार नाही. एक वळसे पाटील कुटुंब म्हणजे दिलीप वळसे पाटील, किरणताई किंवा पूर्वाताई ह्या अनुपस्थित असताना जे यश मिळालं त्याबाबत काय वाटते तुम्हाला? एकंदर काय वाटतंय? नाही, आता ते फॉर्म भरण्यापर्यंत ते या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळे होते. नंतर का आले नाही हे काय मला काही सांगता येणार नाही. परंतु सगळी जी यंत्रणा होती, सगळ्या संस्था आहेत. आता मग काउंटिंगला तुमच्याकडे व्हिडिओ आहेत, सगळे कारखान्याचे कर्मचारी, शरद बँकेचे कर्मचारी, सगळी यंत्रणाच आहे ना. आणि तिकडं कारखान्यामध्ये देखील कर्मचाऱ्यांना आता नंतर हजेरे लावतील त्यांचे सगळ्यांचे, ते आपल्याला पाहायलाच भेटेल सगळ्यांना. सगळे पैसे वाटायला कोण होती यंत्रणा गावोगाव. पण हे टिकत नाही, लोकांना हे मान्य. परंतु आम्ही एक सांगतो, जनतेला देखील सगळ्यांना माहिती, पण हे फार काळ टिकत नाहीत. सत्ता कुणीही किती तिचा स्वतः करता जर वापर करत असेल, हे फार काळ टिकत नाही. योग्य वेळ आल्यानंतर जनता त्यांना धडा. ही लढाई एकत्रित असूनही म्हणजे अपयश येण्याचं कारण काय सांगा? नाही, हे पहा, त्याच्यात बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या. अजितदादांचं झालेलं अपघाती दुर्दैवी निधन, आणि त्याच्या माध्यमातून देखील काही प्रमाणामध्ये सहानुभूती देखील असू शकते, ती देखील आपण नाकारू शकत नाही. तशाच प्रकारे राष्ट्रवादीच्या बाबत जी संभ्रमावस्था आहे की दोन राष्ट्रवादी एकत्र होणार, मग यांचं काय होणार, त्यांचं काय होणार. परवाच्या दिवशी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकांना अपील केलं, ते तुतारीवर निवडून आले आणि त्यांनी सांगितलं घड्याळाला मतदान करा. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण असे थेंबे थेंबे तळं साचत, तसं त्यांचं तळं साचलं. सगळ्यांनी त्यांना हे दिलं, पण आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात फाईट दिली. ही काही कमी नाही. ही एकी पुढे दिसन अशीच की कसं काय काय सांगा? राहणार, आम्ही एकत्र राहू. आम्ही ज्या करता एकत्र आलोय त्याकरता आम्ही एकत्र राहू. काउंटिंगच्या कर्मचाऱ्यांबाबत तुम्ही आता प्रश्नचिन्ह निर्माण करताय, मग तुम्हाला वाटतं ही निवडणूक किंवा ही मतमोजणी पारदर्शक झाली काय, प्रश्नचिन्ह निर्माण करता तुम्ही? नाही, तिथं काय पहिल्यापासूनच आम्ही सांगतोय, सत्तेचा दुरुपयोग संस्था ज्या आपल्यासाठी आहे, लोकांसाठी आहेत, ती कर्मचारी सगळी जर ते काम करते तिथल्या संस्थेतलं काम सोडून अशा पद्धतीनं जर काम करत असतील की आज कारखान्यामधले 600-700 कामगार आहे, बँकेमधले डायरेक्ट मतदारांपर्यंत पिशव्या घेऊन जर ते पळत असतील, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि कारण त्या लोकांचा समजा शेतकरी कामगाराचा स्टाफ आहे, त्यांचा रोज डे टू डे त्या शेतकऱ्यांशी संबंध असतो, मग त्याच्यामुळे ते सगळं चालतं. हे सगळं तुम्हाला एकंदर अपेक्षित काय यश होतं, म्हणजे काय वाटलं? म्हणजे आता ठीक आहे 2 आलेत आणि जिल्हा परिषदेला 2, पंचायत समितीला 2, एकंदर एक अंदाज काय होता तुमचा? नाही, आमचं साधारणतः एक 3 ते 4 सीट्स जिल्हा परिषदेच्या येतील, त्या 2च आल्या. एक काठावरती गेली. अरुणरावांच्या तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला, कारण प्रशांत आभंगे हे तुम्ही पाहिलेलं आहे का, एक थोडक्या मताने जिल्हा परिषदला गेले. आणि पंचायत समितीचे उमेदवार देखील राजू घोडे वरून चांगल्या प्रकारचं त्यांनी लीड घेतलं होतं, पण नंतर काही गावांमध्ये 2-3 गावांमध्ये त्यांना मोठा फटका बसला. तशाच प्रकारे रोहिणीताई वाळून यांचं देखील काठावरती त्या ठिकाणी झालेला पराभव आहे. नाहीतर आम्ही सांगितलं होतं की पंचायत समिती आमच्या ताब्यामध्ये निश्चित येईल, असा आम्हाला विश्वास होता. म्हणजे विधानसभा आता तुम्ही लढवली आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती, याच्यामध्ये काय तफावत वाटली तुम्हाला? नाही, ज्यावेळी की विधानसभा लढवत असताना आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती लढवत असताना काही समजा मी उमेदवार होतो, लोकांपर्यंत पोचलेलो होतो अनेक वर्षात. आता आमच्याकडं काही गणामध्ये उमेदवार देण्यापासून सुरुवात आम्हाला करावं लागली, की ज्यांची तयारी नव्हती काही लोकांची, त्यांना आम्हाला. आणि वेगवेगळ्या पक्षाला एकत्र येत असताना मग हे चिन्ह घ्यायचं का ते चिन्ह घ्यायचं, हा पण त्याच्यामध्ये फरक आहे. वेगवेगळी चिन्ह आल्यानंतर समोरच्या बाजूला एकच चिन्ह होतं, हा देखील त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. बाकी काय दुसरं काय नाही. उमेदवारी उशीर समजा जाहीर करण्यामध्ये काही त्याच्यामुळे काही तोटा झाला असं वाटतंय का? काही उमेदवार पोचले नाही मतदारांपर्यंत? नाही ना, आता जे उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यांना आपल्याला निवडणूक लढवायची हा कधी त्यांनी विचार केलेला नव्हता. आणि मग आपल्याला उमेदवार देत असताना सारासार विचार करून आम्ही काही उमेदवारांना उमेदवारी दिल्या. परंतु पहिल्यापासून आता त्यांचं रिपिटेशन आहे, ह्या संस्थेत आहेत, त्या संस्थेत आहेत, परत इकडं पण आहे, नाही तर त्या कुटुंबातला आहेत. त्यामुळे तेच नवीन चेहरे लोकांना तेच चेहरे परत आता रिपीट केलेले आहेत. घराणेशाहीचा मुद्दा घेऊन पारगरवाडी गटामध्ये प्रचार केला होता, त्याचा फायदा झाला वाटतो का नाही? काय घराणेशाहीचा जो आरोप करत किंवा तो मुद्दा घेऊन प्रचारामध्ये आपल्यामार्फत तुम्ही उतरले होते, तो मुद्दा लोकांपर्यंत पोहोचला नाही? नाही, लोकांपर्यंत जेवढं आम्ही सांगितलं ते गेलेलं आहे. आता तिथं एक पंचायत समितीचे उमेदवार पारगावमध्ये
आमचे विजयी झालेले आहेत, चांगल्या मताधिक्याने सरपंच तिथं निवडून आलेत, दुसऱ्या कमी मताधिक्याने गेले. अरुणरावांचा निर्णय फार शेवटच्या टप्प्यात झाला, त्यामुळं त्यांनी तिथं मांडलं की यांनी हे पार्टी सोडली त्या पार्टी, परंतु यांना कार्यकर्त्याला उमेदवारी देणं अपेक्षित होतं, परंतु कुटुंबातल्याच माणसाला पुन्हा त्या ठिकाणी उमेदवारी त्यांनी दिली. क्रॉस वोटिंग बाबत काय म्हणायचं? बऱ्याच ठिकाणी क्रॉस वोटिंग झाले, समजा आता पारगाव जिल्हा परिषद तुम्ही सांगितलं त्या पद्धत. हा क्रॉस वोटिंग झालं. काय असतं, निवडणूक जशी जशी खाली जाईल, व्यक्तिगत संबंध वगैरे याच्या त्याच्यावर तर हे बरंच अवलंबून राहतं. माझ्या जवळचा कोण आहे, लोक फार पक्ष न पाहता उमेदवार माझ्या किती जवळचा आहे काय याचा पण काही लोक विचार करतात, नातं गोतं घेते. या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा फटका बसतो. मग काही ठिकाणी पक्ष म्हणून नाही, व्यक्ती म्हणून नाही, काही व्यक्ती ठिकाणी म्हणून पण काही ठिकाणी मतदान झालेलं आहे. नातेवाईक म्हणा किंवा माझ्या गावातला बऱ्याच वेळा असं असतं, जशी निवडणूक जवळची खाली खाली जात जाईल तसं गावचा उमेदवार म्हणून त्या गावच्या उमेदवाराला लोक पाठीमागे जातात. आता मनोहर इंदोरेसारखा एकदम नवीन म्हणजे उमेदवार तुमचे शेजारीचे आहेत, ते पराभूत झाले, परंतु एकदम चांगल्या पद्धतीने फाईट दिली. काय वाटते तुम्हाला? त्यांना विचारलं की मी सांगू, मनोहर शेटने देखील शेवटच्या क्षणापर्यंत चांगल्या प्रकारची झुंज दिली. फक्त पलीकडचे काही 2-3 गावं होती तिथं त्यांना फटका बसला नाही, तर ते सुरुवातीपासून ते आघाडीवर होते. आता ही त्यांनी सलामी दिलेली, पुढच्या वेळी 100% विजय होते. ठीक आहे, चला, ओके, धन्यवाद.